ज्या प्रकारे पहिल्यांदा पोलीस सेवा आणि त्यानंतर आयबीच्या माध्यमातून रॉच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः 2014 पासून या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केल्यानंतर देशाच्या सुरक्षिततेचं जे डॉक्ट्रिन होतं हे पूर्णपणे बदलण्याचं काम त्यांनी केलं आणि विशेषतः एक नवीन डॉक्ट्रिन प्रोएक्टिव्ह डिटेरन्स, या प्रोएक्टिव्ह डिटेरन्सच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही परिस्थितीला कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड केलं पाहिजे या संदर्भातली जी रणनीती तयार केली, जी कूटनीती तयार केली, आज निश्चितपणे आपण पाहतोय की आता भारत हा मार खाणारा देश राहिला नाही, तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे। हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा रोल, एक महत्त्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे। आणि त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, ते असं म्हणतात, देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी, देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी, इफ यू विन यू मेक हिस्ट्री, इफ यू लूज यू बिकम हिस्ट्री। अशा पद्धतीनं अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोभालजी आणि ज्या प्रकारे त्यांनी वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून स्ट्रॅटेजिकली या देशाकरता कार्य केलं, आज खरोखर त्यांच्यासारख्या व्यक्तीला ज्यांनी कधीही मेडलचा आणि पुरस्काराचा विचार केला नाही, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतोय, ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे।